घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की ऋषिकेश इकडे विचार करत बसलेले असतात. त्यावेळेस जानकी येते आणि म्हणते की मी बाजार समितीमध्ये घेतलेला निर्णय तुम्हाला आवडलेला नाही, मला माहीत आहे. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की मी त्याचा विचार नाही करत आहे. मी हा विचार करतोय की शर्वरीला आणखीन मी काही मदत करू शकलो नाही. इकडं राहुल शर्वरीला फोन करतात आणि म्हणतात की पैशाची व्यवस्था झाली का. त्यावेळेस शर्वरी म्हणते नाही. त्यावेळेस राहुल सांगतो की आजच्या आज रात्री आपण तिजोरीतील पैसे चोरून घेऊया. त्यावेळेस शर्वरी म्हणते ठीक आहे. इकडे जानकी आपल्यापासले असलेले सर्व दागिने ऋषिकेशला देतात आणि म्हणतात की हे सर्व दागिने तुम्ही शर्वरी वंशला द्या, यामुळे शर्वरीला थोडी तरी मदत होईल आणि आपण काहीतरी हे मदत करूयात असं जानकी ऋषिकेशला सांगतात. त्यावेळेस इकडं सौमित्र बँकेमधून पैसे घेऊन येतात आणि शर्वरीला आवाज देतात. शर्वरी येतात. त्यावेळेस सौमित्र सांगतात की हे माझी सेविंग आहे आणि तुझ्या कामी येईल. तेवढ्यात अवंतिका तेथे येते आणि शर्वरी वंश म्हणतात की तू हे सर्व अवंतिकाला विचारलं आहे का. त्यावेळेस अवंतिका म्हणते की ठीक आहे, एक भाऊ म्हणून तुम्ही बहिणीची मदत करत आहात, त्यामध्ये माझा काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा मला काही अडचण नाही आहे. त्यावेळेस सौमित्र सर्व पैसे शर्वरी वंशला देतात. त्यानंतर इकडं जानकी ऋषिकेशला सांगते की तुम्ही हे पैसे, हे दागिने सर्व काही शर्वरीला द्या आणि थोडीशी तरी मदत होईल. त्यानंतर ऋषिकेश म्हणतात की नाही, मी बायकोला असं वेगळं ठेवून माझ्या बहिणीची मदत नाही करू शकत. त्यावेळेस जानकी हट्ट करते आणि ते सर्व दागिने ऋषिकेशला देते. तेवढ्यामध्ये ऋषिकेशच्या मनामध्ये हाही विचार चालू असतो की आज गावकऱ्यांनी आपल्याला जवळपास 7 ते 8 कोटी रुपये दिलेले आहेत. जर ते मी आज वापरलो तर उद्या गावकऱ्यांना देता येईल आणि आज शर्वरीची मदतही होईल. पण हे करणं योग्य नाही असं ऋषिकेशला वाटत असतं. याच विचारामध्ये ऋषिकेश असतात. तेवढ्यामध्ये सौमित्र अवंतिकाला म्हणतात की मी हे जे पैसे दिले आहे शर्वरीला ते तुला न विचारता दिलं, त्यामुळे तुला काही अडचण तर नाही ना. त्यावेळेस अवंतिका म्हणते की अजिबात नाही, कारण की एक भाऊ म्हणून तुम्ही एका बहिणीची मदत करत आहात. इकडं ऐश्वर्या अवंतिकाला बोलवते आणि म्हणते की तू सौमित्रला पैसे देण्यापासून का नाही अडवलं. तर त्यावेळेस अवंतिका म्हणते अगं तू असं का विचार करतीये, शर्वरी अडचणीत आहे त्यामुळे त्यांना मदत करणं योग्य आहे मला असं वाटतं. पण ऐश्वर्या म्हणते की हे सर्व नाटक आहे, कारण की शर्वरी वंश हे सर्व पैसे घेऊन फरार होणार आहेत. तू आज पाहिलं ना, आईकडूनही त्यांनी सर्व दागिने घेतले, एका शब्दानेही त्यांनी नाही बोललं नाही. त्यावेळेस अवंतिका म्हणते की ठीक आहे ना, आज त्या अडचणीत आहेत आणि त्यांची मदत करणं आपलं कर्तव्य आहे आणि तसंही जानकी वहिनींनी आपले काही दागिने त्यांना दिलेले आहेत. त्यानंतर इकडं जानकी सर्वांना जेवणासाठी बोलवते. त्यावेळेस तिथे आईही येतात आणि सुमित्रा आल्यानंतर ते म्हणतात की नाही, मी ऋषिकेशला बोलायला आली आहे. त्यावेळेस सुमित्रा म्हणते की मी आज जेवणार नाही, कारण की मी शर्वरीला पैसे देणार होताच, त्याचं काय झालं आहे. त्यावेळेस ऋषिकेश सांगतात की हो, मी पैशाची जुळवाजुळव करतच आहे. त्यावेळेस आई म्हणतात की नाही, जोपर्यंत पैशाची जुळवाजुळव होत नाही तोपर्यंत मी एक अन्नाचाही घास खाणार नाही. त्यावेळेस ऋषिकेश सांगतात की जानकीनेही तिचे दागिने दिलेले आहे. तसेच सौमित्रही सांगतो हो आई, मीही माझ्या सेविंगमधील पैसे शर्वरीला दिलेले आहेत. त्यावेळेस आई म्हणतात की नाही, तुम्हाला तर हे माहिती आहे हे की शर्वरी किती दिवसापासून अडचणीत आहे, तरीही तुम्ही आजपर्यंत काही हालचाल केलेली नाही. त्यावेळेस मी आता एक अन्नाचा कणही खाणार नाही असं म्हणून त्या तिथून निघून जातात. त्यानंतर इकडे ऋषिकेशी म्हणतात की जोपर्यंत मी शर्वरीला मदत करणार नाही तोपर्यंत मीही अन्न खाणार नाही. आणि त्यानंतर जानकी म्हणते की मलाही भूक नाही म्हणून तिथून निघून जातात. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की हे सर्व काय चालू आहे आणि मला तर खूप भूक लागली आहे, पण हे सर्व गेले आहेत आणि मी आता कसं खाणार. त्यानंतर अवंतिकाला म्हणते की तू तर गरोदर आहेस त्यामुळे तू जेवण करून घे. मग त्यावेळेस अवंतिका म्हणते की आपण दोघी जेवायला बसूयात. नंतर इकडे जानकी ऋषिकेशला सांगतात की तुम्ही हे काय करत आहात. तर त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की हो, जोपर्यंत शर्वरीला मदत होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही. उलट जानकी म्हणते की तुम्ही आईला समजवायचं सोडून देऊन तुम्ही हे सर्व काय करत आहात. इकडं शर्वरी हे सर्व दागिने पैसे घेऊन स्वप्न पाहण्यामध्ये रंगलेल्या असतात. तेवढ्यातच राहुलचा त्यांना फोन येतो आणि तो म्हणतो की पैशाची व्यवस्था झाली का. त्यावेळेस शर्वरी म्हणते की हो, पैशाची व्यवस्था झाली आहे आणि तू तिकीट बुक करायला घे. त्यावेळेस राहुल म्हणतो की तू हे काय बोलत आहेस. तर त्यावेळेस शर्वरी काउंट करते, जवळपास आपल्याकडे 12 ते 13 कोटी रुपये होणार आहे. त्यानंतर इकडं सुमित्रा म्हणते की ना तुम्ही हे असं
का केलात? आज माहिती आहे ना आपली शर्वरी किती अडचणीत आहे आणि तुम्ही आपल्या मुलांचा विचार न करता सर्व काही प्रॉपर्टी जानकीच्या नावावर केली असं विचार करत त्या बेशुद्ध होतात. तेवढ्यामध्ये तिथे ऋषिकेश येतात आणि ते म्हणतात की आईला काय झालं आणि जानकीला डॉक्टरांना फोन करायला सांगतात. त्यावेळेस जानकी डॉक्टरांना फोन करते आणि त्यावेळेस डॉक्टर येतात आणि डॉक्टर सुमित्राला चेक करतात. त्यावेळेस ते सांगतात की त्यांच्यामध्ये खूप अशक्तपणा आलेला आहे त्यामुळे आणि त्या खूप विचारात आहेत, त्यांना सलाईन लावावं लागेल आणि ते